एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या कोकणातून हळूहळू उबाठा गट पार हद्दपार होत चाललाय. यापूर्वी अनेक बडे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करत इतर पक्षांचा हात धरला. या उपरही कोकणात आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी ठाकरेंनी धडपड केली तर नवलच. म्हणूनच की काय, कोकणातील उबाठा गटाला लागलेली ही गळती अद्याप कायम आहे. उबाठाचे कोकणातील लढवय्ये नेते नगराध्यक्ष संदेश पारकर हे देखील आता पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याचं समजतंय. त्यामुळे निश्चितच कोकणात उबाठा गट पार खिळखिळा होणार असल्याचं चित्र आहे. तर संदेश पारकर नक्की कोण आहेत, उबाठा गटाच्या वाटचालीत त्यांचं योगदान काय आणि त्यांनी राजीनामा दिल्यास पक्षाचं काय नुकसान होणार याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे सेजल जाधव. गेल्या काही दिवसांपासून कणकवली नगरपालिकेचे नगराध्यक्ष संदेश पारकर हे एकनाथ शिंदेच्या संपर्कात असून लवकरच ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. नगरपालिका निवडणुकीवेळी संदेश पारकर यांनी चालवलेला कणकवली पॅटर्न राज्यभर चांगलाच गाजला होता. कणकवली पॅटर्नच्या माध्यमातून शहर विकास आघाडीच्या पाठिंब्यानं संदेश पारकर हे कणकवली नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते. त्यांनी भाजपचे समीर नलावडे यांचा पराभव केला होता. मंत्री नितेश राणे यांचे ते कट्टर विरोधक मानले जातात. मात्र आता संदेश पारकर हे लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं सांगण्यात येतंय. याबद्दल एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले की कणकवली शहराच्या विकासाच्या दृष्टीनं आणि शहरवासियांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीनं माझं नियोजन सुरू आहे. माझं राजकीय भविष्य काय आहे याचं उत्तर मी योग्य वेळी देईन. ज्यावेळी विनायक राऊत यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला त्याच वेळी मी उद्धव ठाकरे यांच्याकडे माझा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा पाठवला होता. पण माझ्या राजीनाम्याबाबत त्यांनी काहीही निर्णय घेतलेला नव्हता आणि अलीकडेच वैभव नाईक यांची संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. पूर्वी शिवसेनेत विधानसभा मतदारसंघनिहाय जिल्हा प्रमुख होते, पण आज त्यांनी यात बदल करून संपूर्ण जिल्ह्याचा एकच जिल्हा प्रमुख केला आहे असं ते म्हणाले. खरं तर सुरुवातीला काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाय रोवत आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. त्यामुळे गेली अनेक वर्ष इथं ठाकरेंचीच सत्ता होती. परंतु हळूहळू ठाकरेंचा हा गड ढासळत चाललाय. खासदार नारायण राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर कोकणात भाजपची पकड मजबूत होत गेली. त्यानंतर नितेश राणे आणि निलेश राणे या दोन्ही बंधूंनी आपला करिश्मा कायम ठेवला. त्यामुळे कोकण म्हणजे ठाकरे हे समीकरण आता संपुष्टात आले. कोकणातील एकामागून एक बडे नेते शिंदेची शिवसेना किंवा भाजपची वाट धरतायत. लोकसभा निवडणुकीपासून कोकणात उबाठा गटाला लागलेली गळती आता जवळपास सर्व निवडणुका संपल्यावरही कायम आहे. आता संदेश पारकर यांच्या रूपानं पुन्हा एकदा उबाठा गटाला मोठं खिंडार पडणार आहे. संदेश पारकर यांचा कणकवली परिसरात मोठा जनसंपर्क आहे. अशा वेळी त्यांच्या जाण्यानं उबाठा गटासमोर मोठं आव्हान उभं राहणार आहे. मात्र उद्धव ठाकरे या आव्हानाला कसं सामोरं जातात, कोकणातील डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी ते कोणती पावलं उचलतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.